तर आपण शेवची भाजी करणार आहे. त्यासाठी आपण कांदा आधी छान फ्राय करून घेऊया. छान तो फ्राय झाला पाहिजे असा. त्याला शांततेत होऊ देऊया. आता आपण याच्यात थोडं तेल टाकूया, म्हणजे कांदा छान तळल्यासारखं होऊन जाईल. मसाला छान होतो आपला. आणि याच्यात आपण आता खोबरं सोडूया. खोबरं आणि थोडे शेंगदाणे सोडूया. मसाला छान होऊ देऊया. छान मसाला छान झाला की भाजीला चवी छान येते आणि तो पण छान येते. त्यासाठी मसाला छान होऊ देऊया आपण. थोडे आपण खडे मसाले घेऊया. कलमी, तेजपान, धने आणि हे थोडंसं ओलं मसाला. बघू शकता आता मसाला होत आलेला आहे. छान त्यात आपण मसाले होऊ देऊया. मसाले छान एकत्र झाले आपण याला थंड होऊ देऊया आणि मिक्सरमध्ये काढून घेऊया. कढई ठेवली आहे. कढईमध्ये आता आपण तेल टाकूया. तेल छान गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण तेल झालेलं आहे. आता आपण मोहरी टाकूया. बघू शकता मोहरी छान तडतडून राहिली आपली. आता आपण कांदा सोडूया. कांदा छान भाजूया आपण. आणि आता आपण याच्यात अद्रक हिरवी मिरची आणि सांबार जिरं याचा पेस्ट करून आपण घेतला होता ते टाकूया. त्याला छान शिजू देऊया. लसण, हिरवी मिरची, अद्रक लसणाचं छान पेस्ट झालेला आहे. छान झालेला आहे मसाला. आता आपण याच्यात आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकूया. छान खोबरं, कांदा, मसाले, खडे मसाले, शेंगदाणे याचं आपण वाटण तयार केलं होतं ते सोडलेलं आहे. याला छान होऊ देऊया आपण. होऊ देऊया छान. हा छान मसाला होत आहे. जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपला मसाला होऊ द्यायचा आहे. बघू शकता आपला मसाला छान झालेला आहे. छान असं तेल पण सोडत आहे आपला मसाला. मसाला छान झालेला आहे. आपण याच्यात टाकूया तिखट, लाल तिखट. हे 2 चम्मच टाकायचं आपण तिखट. आपण मसाला बारीक केला ना मिक्सरमध्ये, त्यातलंच पाणी उरलेलं आहे ते पाणी टाकायचं आणि मसाला छान होतो. किती छान कलर आलेला आहे ग्रेव्हीला. ही आपली साधी घरगुती घरच्या मसाल्यापासून तयार झालेली शेवभाजीचा ग्रेव्ही एकदम सोपी, काहीच न वापरता एकदम साध्या पद्धतीची ग्रेव्ही आहे. ग्रेव्ही छान झालेली आहे. आपण याच्यात सोडूया गरम पाणी. गरम पाणी टाकल्याने भाजी छान अशी तर्रीदार होते आणि